महाराष्ट्रनामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्यांच्या हक्काची। संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या अखंड आंदोलनाला यश मिळाल्याच्या आनंदात शिरूर शहरात मराठा बांधवांनी मोठ्या जल्लोषात आनंद व्यक्त केलाय। आंदोलनाच्या विजयाची बातमी समजताच शहरातील प्रमुख चौकात मराठा बांधवांनी एकत्र येऊन फटाके फोडले। ढोल ताशांच्या गजरात नाचून एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिलेल्या आहेत। मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या निर्धाराने अखेर सरकारला झुकवलंय। या विजयाने मराठा समाजात नवी ऊर्जा निर्माण झाली असून युवकांमध्ये प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। शहरात मिठाई वाटप करून आनंद साजरा करण्यात आलेला आहे। सर्व समाजातील लोक आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झालेत। हा विजय मराठा समाजाच्या एकतेचा आणि संघर्षाचा परिणाम आहे अशी भावना बांधवांनी यावेळी व्यक्त केली। संघर्ष करणाऱ्या समाजाला एक चांगला नेता मिळाला। मनोज जरांगेंच्या अतिशय प्रामाणिक आंदोलनामुळे त्यांनी केलेला सातत्याने हा लढा यशस्वी ठरला। यापूर्वी अनेक वर्षापासून आपल्या समाजाची आरक्षणाची मागणी आहे, परंतु अनंत अडचणी आल्या। म्हणून जरांगेंसारखा एक अतिशय साधा गरीब परिस्थितीतून आलेला, ज्याला कुठलाही राजकीय वारसा नाही, ज्याला कुठल्या राजे महाराजांचा वारसा नाही, अशा साध्या माणसानं, ही फाटक्या माणसाने केलेली क्रांती आज आपल्या माझ्यासारख्या चळवळीत काम करणाऱ्या एका गरीब कार्यकर्त्याला एक मोठी आशा देऊन जाते। आज आमचे रिक्षावाले, हमाल, मापाडी, टोलारी, ड्रायव्हर, दोन्ही भांडी करणाऱ्या समाजातल्या गरीब वर्गाला एक फार मोठा असा आधार या आरक्षणातून शिक्षण मिळणार आहे आणि आमची पुढची पिढी मोठी होईल अशी या निमित्तानं व्यक्त करतो। आणि जरांगे पाटलांचा हा लढा आपण सगळेजण भविष्य काळामध्ये त्याच्या अंमलबजावणी होण्यासाठी आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे, ती लढावं लागणार असतं। जय जिजाऊ, जय शिवराय। जरांगे पाटलांनी जे आंदोलन केलं होतं, या आंदोलनाच्या निमित्ताने आपले शिरूर शहर, पंचक्रोशी तालुक्यामधून सगळ्या स्तरावरील लोकांनी, सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी खऱ्या अर्थाने आपल्याला मदत केली आणि जी काही शिदोरी यांच्यापर्यंत पोहोचवली ही शिरूर तालुक्याचे सर्व मराठा बांधवांचे आणि सर्व ओबीसी बांधवांचे खऱ्या अर्थाने मनापासून अभिनंदन करतो। विशेष करून मुस्लिम समाजाची, मराठा समाजाच्या वतीने खूप असे अभिनंदन करतो। त्यांनी या शिदोरीमध्ये त्यांचं फुलाची पाकळी या आपल्या समाजासाठी दिली, ही त्यांचं मोठ्या मनाने मराठा समाजाने आभार व्यक्त करतो। जय जय शिवराय। मराठा समाजाची मागणी मराठा क्रांती सूर्य मनोजदादा जरांगे पाटील हे सातत्याने लावून धरत होते आणि या आरक्षणाचा निर्णय लढा मुंबईमध्ये सुरू असताना शासनाला दादांच्या मागणी मान्य कराव्या लागल्या। हे दादांच्या लढ्याचं मोठं यश आहे आणि या लढ्यामध्ये या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात समाजातल्या विविध जाती संघटनांनी, समाजाने जो पाठिंबा दिला त्यांचा सर्वप्रथम आभार। या आंदोलनामध्ये जे काही आपल्या बांधवांना हुतात्मा पत्करावं लागलं, आज त्यांची खऱ्या अर्थानं आठवण येते। त्यांच्याही आज त्यांच्या बलिदानातूनच आज आपला लढा या ठिकाणी साकार झालेला आहे आणि मनोजदादा यांच्या ज्या काही राहिलेल्या 2 मागण्या आहेत त्या सुद्धा पूर्ण झाल्याशिवाय समाज या ठिकाणी शांत बसणार नाही। दादांच्या या लढ्याला आपण सगळ्यांनी जो काही पाठिंबा दिला, विशेषतः शिरूर शहर असेल, तालुका असेल, याच्यामधून समाजानं आव्हान केल्यानंतर अन्नपदार्थांपासून तर छत्रे असतील, रेनकोट असतील, अशा विविध प्रकारची मदत केवळ मराठा समाजच नाही तर इतर समाजानं सुद्धा जी काही मोलाची मदत घेतली ते मराठा समाज ही मदत कधीही विसरणार नाही। त्याही सगळ्या समाज बांधवांचे आभार आणि हा शांततेच्या मार्गाने लढा जो काही झालेला आहे त्याच्यामध्ये आपण सर्वजण सहभागी झाले, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार। जय जिजाऊ, जय शिवराय। महाराष्ट्रनामा लाईव्ह, बातमी विश्वासाची, सर्वसामान्य